हॅलो फ्रेंड्स, आज आपण राईस कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत। हे बघा, आता त्यासाठी आपण काय केलेलं आहे, कांदा घेतलेला आहे। कांदा व्यवस्थित आपल्याला चिरून घ्यायचा। आता हे बघा, कांदा आपण इथे उभा चिरणार आहोत, म्हणजे थोडासा लांब लांब कांदा आपल्याला इथे चिरून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने सगळा कांदा आपण चिरून घेणार आहोत। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने छोटा कांदाही चिरू शकता, बारीक आवडत असेल तर बारीक, पण ह्याच पद्धतीने जर चिरला तर अजून छान लागतो, म्हणजे कांदा व्यवस्थित असा त्यामध्ये फ्राय होतो। हे बघा, अशा पद्धतीने सगळा कांदा जो आहे तो आपण व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे। आता त्यानंतर आपण काय करणार आहोत, शिमला मिरची घेतलेली आहे, ती पण अशी लांब लांब आपण इथे चिरून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने सगळी व्यवस्थित ती चिरून घ्यायची। आता यामध्ये तुम्हाला आवडीनुसार भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही घालू शकतात, जसं की यामध्ये मटर पण तुम्ही घालू शकतात। आता यामध्ये आपण काय केलेलं आहे, कांदा व्यवस्थित लांब लांब चिरून घेतला, त्याच पद्धतीने आपण ही शिमला मिरची पण चिरून घेतलेली आहे। आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या वापरू शकतात। आता यानंतर आपण टोमॅटो जे आहे, टोमॅटोचे पण असेच काप करून घेणार आहोत। हे बघा, ह्या सगळे शिमला मिरच्या पण लांब लांब चिरून घेतली। अशा पद्धतीने सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायच्या। जसे आपण मोठे 2 कांदे चिरून घेतलेले आहे, त्याच पद्धतीच्या 2 शिमला मिरच्या आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायच्या आहे। आता याचं जे प्रमाण आहे, जसं की कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो, मटर, भाज्या ज्या पण भाज्या आपण वापरू, त्याचं जे प्रमाण आहे ते आपण कमी जास्त करू शकतो, जेणेकरून आपल्या आवडीनुसार आपण भाज्या ज्या आहे ते यामध्ये वापरू शकतात। आता हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे मिरची जी आहे ती चिरून घेतलेली आहे। आता आपण कोबी घेणार आहोत। आता कोबीचे पण असे लांब लांब तुम्ही काप करू शकता। हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण कोबीचे काप जे आहे ते करून घ्यायचे। आता तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही बारीक जरी चिरायचं असेल तरी बारीकही चिरू शकता, पण आपण अशा पद्धतीने याचे लांब लांब थोडासा चिरून घेतलेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण हा कोबी पण चिरून घेतलेला आहे। आता कोबी जो आहे, जसं की तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही कोबी टाका, पण कोबी, शिमला हे टाकल्यानंतर याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते। जसं आता हे टोमॅटो जो आपण चिरणार आहोत, यामध्ये ज्या बिया असतात त्या बिया आपण ह्यामधला काढून घेणार आहोत। मधला भाग जो असतो तो आपण काढून घ्यायचा आणि मग आपण हे लांब लांब चिरायचं, जेणेकरून त्याचा जो बी जे असतं त्याचा आंबटपणा पण लागत नाही आणि टेस्ट पण याची छान येते। जसं की बियाचा भाग जर काढून टाकला तर त्याची टेस्ट पण चांगली येते। तर अशा पद्धतीने आपण 2 टोमॅटो इथे चिरून घेणार आहोत। हे बघा, व्यवस्थित आपण सगळ्या भाज्या ज्या आहेत अशा लांब लांब चिरलेल्या आहेत। अशा पद्धतीने सगळ्या भाज्या आपण चिरून घेतल्या, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि कोबी। आता कोबी थोडासा जास्त घातलेला आहे, आवडीनुसार आपण भाज्या कमी जास्त करायच्या आहे। कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी। आता कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं। त्यासाठी आपण भात पहिले शिजून घेतलेला होता आणि तो भात असा मोकळा करून घ्यायचा। यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे, 1 चमचा मोहरी घालायची। आता जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा। कांदा व्यवस्थित घातला की कांदा आपल्याला थोडासा हलकासा कलर बदलेपर्यंत हा चांगला परतून घ्यायचा। हे बघा, थोडासा कांदा पहिले परतून घेणार आहोत। आता कांदा थोडा परतत आला की आपण यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची। हे बघा, यामध्ये आपण सगळी कापलेली शिमला मिरची जी आहे ती घालून घ्यायची, ती परत आपण परतून घेणार आहोत। हे बघा, व्यवस्थित आपल्याला ती परतून घ्यायची, जेणेकरून आपल्या भाज्या ज्या आहे त्या तेलामध्ये चांगल्या परतल्यामुळं त्या शिजल्या गेल्या पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची। आता यामध्ये आपण कोबी घालून घ्यायचे। आता ह्या भाज्या सगळ्या स्वच्छ आपण धुवून घेतलेल्या होत्या। हे बघा, कोबी पण आता यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे सगळं हलकासा कोबी परतून घ्यायचा आणि त्यानंतर शेवटी आपण यामध्ये टोमॅटो घालायचे। आता यामध्ये मटर पण तुम्ही घालू शकता, या स्टेजला तुम्ही मटर पण घालून द्यायचे। आता आपण टोमॅटो घालणार आहोत। हे बघा, टोमॅटो घातले। आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं। आता ह्या भाज्या ज्या आहेत ह्या व्यवस्थित पहिले शिजल्या गेल्या पाहिजे, त्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचे,
जेणेकरून मीठ घातल्यानंतर हे भाज्या पटकन शिजल्या जातात। आता हे बघा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि ह्या चांगल्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या। एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला ह्या भाज्या ज्या आहे चांगल्या मस्तपैकी शिजून झाल्या। आता त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे। अर्धा चमचा हळद घातल्यानंतर यामध्ये आपण शेजवानी फ्राईड राईसचा मसाला जो आहे आपला तो आपण घालणार आहोत। आता याचं प्रमाण जे आहे ते आपण कमी जास्त करू शकतो। तिखट कसं पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला हे घालायचं आहे। हे बघा मसाला घातल्यानंतर तेही व्यवस्थित भाज्यांना लागला पाहिजे म्हणून आपण चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही तिखट पण घालू शकता, म्हणजे तुमचं तिखट किती खाता त्यावर डिपेंड राहील। आता वरतून आपण हा जो भात आपण शिजवलेला होता तो भात आपण यामध्ये घालून घ्यायचा। हे बघा आता भात व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा। हे बघा व्यवस्थित आपल्याला भात जो आहे तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा। अशा पद्धतीने आपण सगळा भात जो आहे व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता यावरून आपण काय करणार आहोत, थोडासा मसाला अजून घालून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची टेस्ट पण चांगली येते आणि कलर पण चांगला येतो। हे बघा आता याची एक वाफ काढून घ्यायची। वाफ काढल्यानंतर परत त्याला एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि तुम्ही यामध्ये थोडासा शेवटी बिर्याणी मसाला जो असतो तो, हे बघा बिर्याणी मसाला जो असतो तो वरून घातला तरी याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते। आणि त्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि आपला हा फ्राईड राईस जो आहे तो तयार झालेला आहे। हे बघा व्यवस्थित ते परतून घ्यायचे। मस्त आपला हा राईस जो आहे तो तयार झालेला आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजून कुठले नवीन व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील तेही कमेंट्समध्ये कळवा। व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।